सकाळी सकाळी अनुश्री पप्पाच्या लाडात आलती आणि मी इकडे सकाळी लवकर आवरल्यामुळे निवांत गोल गोल फिरत होतो. पण भैया इकडे मोबाईल मध्ये टेन्शन मध्ये काहीतरी बघत होता. जवळ जाऊन बघितलं तर हे कपडे उडकत होता ऑनलाईन. त्याला म्हणलं चल माझ्या बरं लागा ऑनलाईन कपडे बघतीस वी का चांगली असते वी. तर म्हणतोय रोज रोज तीच कपडे घालून लागा कंटाळा आलाय. त्याला मी असलं टेन्शन घेत जाऊ नको म्हणलं कपड्याच्या मॉलला आणला. हो पुढे मी येतो उलटा म्हणत दोघांनी पण एंट्री मारली आणि आज गेल्यावर दोघं पण नुसतं मॉलकडे बघतच बस. आता ईडीचा सीझन चालू असल्यामुळे चौकशी होऊ नये म्हणून गपगुमान वर तोंड करून वरच्या मजल्यावर गेलो. गेल्या मॉल मध्ये भरलेला गच्च कपड्यांचा माल बघून सुधारायचंच बंद झालं. इथे कॅज्युअल फॉर्मल इथने असा गच्च ब्रँडेड माल भरलेला होता. ही बघून माझं डोकं सैराट पिक्चर बघायला पळून गेलं. पण भैयासाठी कपडे घ्यायला आलतो त्यामुळे त्याच्यावर फोकस करायला चालू केलं. पण एका पॅन्टीवर 2 पॅन्टी फ्री म्हणलं परत डोकं हल्लं म्हणून 3 पॅन्टीचं गठोळ बांधलं आणि परत शर्ट बघायला चालू केलं. एवढा माणूस तर वाड्या चेंजिंग रूम मध्ये कपडे घालून आला. एकदम परफेक्ट फॉर्मल ड्रेस बसलेला होता. ही बघून त्याला म्हणलं जरा आता तू मागं थांब मी जरा कॅज्युअल ड्रेस घेतो म्हणून अख्खं दुकान पसरायला लावलं. राहिलं वर्षाचं 6 महिन्याचं तर गठोळ बांधू शकतो म्हणलं आणि चेंजिंग रूम मध्ये जाऊन मस्तपैकी कॅज्युअल ड्रेस घालून बाहेर आलो. ड्रेस एवढा भारी दिसत होता. आता तुम्हाला दिसतेच की कमेंट करून सांगा. मनासारखी स्वस्त कपडे मिळाल्यामुळे आम्ही दोघं पण खुश होतो.